नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचं स्वागत करते। कालच्या दोन्ही व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 2 मधील प्रकरण क्रमांक 3 वर्तुळ हा भाग संपवलेला आहे। तर आता आपण गणित भाग 2 मधीलच पुढचं प्रकरण क्रमांक 5 निर्देशक भूमितीचा अभ्यास करणार आहोत। आता हे प्रकरण सुरू करण्याआधी आपण काही भाग अभ्यासूया की जेणेकरून हा भाग तुम्हाला इयत्ता 9वी पर्यंत झालेला आहे। तर बघा, थोडंसं आठवूया आपण की संख्या रेषेवरील दोन बिंदूंमधील अंतर काढा। आता हा भाग तुम्ही अगदी 8वी 9वी ला सुद्धा शिकलेला आहात। तर आता ही संख्या रेषा काढलेली आपण संख्या रेषेवरती तुम्हाला माहिती आहे मध्यभागी 0 असतो, त्याच्यानंतर उजव्या बाजूला सगळ्या आपण धन संख्या लिहितो आणि डाव्या बाजूला सगळ्या आपण काय लिहितो, ऋण संख्या लिहितो। तर आपल्याला ओ पासून आर, ओ पासून पी किंवा ओ पासून क्यू चं अंतर काढण्यासाठी आपण संख्या रेषेचा वापर करू शकतो। आता याच्यामध्ये आपण कोणती गोष्ट लक्षात ठेवणार बघा, ए व बी बिंदूचे निर्देशक x1 व x2 असतील आणि x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी म्हणजे ए आणि बी मधलं अंतर काढण्यासाठी x2 वजा x1 करायचं आहे। म्हणजे तुमची x2 ची किंमत कशी असणार आहे, x1 पेक्षा मोठी असणार आहे। इथं लिहिलंय x2 हा x1 पेक्षा मोठा असेल तर मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करत जायचं आहे, वजा करत जायचं आहे। बघा, साधारणतः ज्या बिंदूंमधील अंतर तुम्हाला काढायचं असतो त्याला अनुक्रमे पहिल्या बिंदूला आपण x1 म्हणायचं आणि दुसऱ्या बिंदूला x2 म्हणायचं आहे। आता याच्यामध्ये वजाबाकी करत असताना x2 म्हणजे जी दुसरी किंमत असणार आहे ती तुमची x1 पेक्षा मोठी असणार आहे, मग ते लिहिलंय आपण x2 हा x1 पेक्षा मोठा आहे। दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी आपण काय करायचं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे। म्हणून डिस्टन्स AB बरोबर x2 वजा x1 असे लिहिलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण काही अंतर काढूया। जसं बघा, डिस्टन्स PQ, P पासून Q पर्यंतचं अंतर काढायचं आहे। तर आता P पासून Q पर्यंतचं अंतर काढण्यासाठी बघा, P ठीक आहे, P ची किंमत किती आहे, -1। ठीक आहे, P ची किंमत किती आहे, -1। हा झाला आपला x1। त्यानंतर Q ची किंमत किती आहे बघा, -5। हा झाला x2। ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत की x1 वजा x2 किंवा जी संख्या मोठी असेल त्यातून लहान संख्या वजा करायची। आता जरी मी इथे x1 म्हटलं तर हा -1 आणि -5 ची जर तुलना केली तर दोन्हीही ऋण संख्या आहेत आणि ऋण संख्येमध्ये जसजसं आपण डाव्या बाजूकडे जातो तसतसं त्या संख्यांची किंमत काय होत जाते, कमी होत जाते। त्यामुळे -5 पेक्षा -1 कसा आहे, लहान आहे। म्हणजे इथं दोन, इथं P, इथं x2 हा असणार आहे आणि x1 हे असणार आहे। ठीक आहे, म्हणजे लक्षात काय ठेवायचं आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची। मग x1 x2 मध्ये तुम्ही दिल्यानंतर ठरवायचं आहे की मोठी संख्या कोणती आणि लहान संख्या कोणती। मग जी मोठी संख्या असेल त्याला तुम्ही x2 म्हणायचं आणि जी लहान संख्या असेल त्याला x1 म्हणायचं आणि दोघांची वजाबाकी करायची। तर आता बघा, वजाबाकी करूया, x2 वजा x1। x2 ची किंमत किती आहे, -1 वजा x1 किती आहे, -5। तर आता काय होईल बघा याच्यामध्ये, आता हा -1 आहे तसा राहिला, हा वजा काय होणार, +5। मग आता वजा आणि अधिक काय म्हणजे काय होणार आहे, वजाबाकी होणार आहे। म्हणजे 5 मधून 1 गेले 4, वजा धन ऋण असेल तर आपण वजाबाकी करतो। वजाबाकी केल्यानंतर उत्तराला आपण कुठलं चिन्ह देणार आहे, जी संख्या मोठी आहे त्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे। जसं की आता -1 पेक्षा +5 मोठा आहे, मग तो धन आहे, मग उत्तराला धनचिन्हच येणार। मग धनचिन्ह नाही दिला तर चालू आहे। म्हणजेच डिस्टन्स PQचं अंतर किती आलेलं आहे, 4 सेंटीमीटर आलेलं आहे। याचा अर्थ काय, P पासून Q हा बिंदू 4 एकक अंतरावरती आहे। ठीक आहे, याच पद्धतीने आपण पुढचं डिस्टन्स QR आपण काढू शकतो। Q पासून R चं अंतर, आता Q ची किंमत किती आहे बघा, -5। R ची किंमत किती आहे, 4। म्हणजे याच्यामध्ये x1 x2 कोण असणार आहे, 4 मोठी संख्या आहे म्हणजे 4 हा x2 असणार आहे आणि -5 हा कोण असणार आहे, x1 असणार आहे। मग डिस्टन्स QR बरोबर x2 वजा x1। मग x2 किती आहे, 4 वजा x1 किती आहे बघा, -5। ठीक आहे, आता हे 4 आणि हे वजा अधिक होणार, मग काय झालं, 4 अधिक 5 म्हणजे हे उत्तर किती आलं आपलं, 9। म्हणजे डिस्टन्स
QR बरोबर किती आलेलं आहे 9 सेंटीमीटर. ठीक आहे, या पद्धतीने आपण संख्या रेषेवरील दोन बिंदूंचं अंतर काढू शकतो. बघा उदाहरण पुन्हा एकदा बघूया आपण. आपल्याला ए आणि बी चे निर्देशक अनुक्रमे x1 आणि x2 द्यायचे आहे. म्हणजे ज्या दोन बिंदूमधील अंतर तुम्हाला काढायला सांगितलं असतील त्यातल्याला त्या दोन्ही बिंदूला x1 आणि x2 असं म्हणायचं आहे. मग नेहमीच तुमचा x2 निर्देशांक हा x1 च्या निर्देशांकापेक्षा मोठा असणार आहे. मग ए आणि बी ला x1 आणि x2 हे निर्देशांक देत असताना सुरुवातीला जो मोठी संख्या असेल त्याला x2 म्हणायचं आणि जी लहान संख्या असेल त्याला x1 म्हणायचं. निर्देशांक काढताना तुम्ही काय करणार आहे, x2 वजा x1 म्हणजे मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशांक वजा करायचं. मग त्यावरून आपण आता काही उदाहरण सोडवलेले आहेत. जसं की डिस्टन्स PQ काढायचं आहे तर P ची किंमत आहे -1. आता ही किंमत आपण संख्या रेषेवरून घेतलेली आहे आणि Q ची किंमत आहे -5. ठीक आहे, आता दोन्हीही ऋण संख्या आहेत. तर ऋण संख्येमध्ये नियम काय बघा, जसं आपण डावीकडे जातो तसं संख्यांची किंमत काय होत जाते, कमी कमी होत जाते. म्हणजे -1 पेक्षा -2 लहान आहे, -2 पेक्षा -3 लहान आहे, -3 पेक्षा -4 लहान आहे. म्हणजे जसं डावीकडे जाऊ तसं संख्यांची किंमत कशी होत जाते, कमी होत जाते ऋण संख्यांच्या बाबतीत. आणि धनसंख्यांच्या बाबतीत म्हटलं तर 1 पेक्षा 2 मोठा आहे, 2 पेक्षा 3 मोठा आहे, 3 पेक्षा 4 मोठा आहे. म्हणजे उजवीकडे जसं जाऊ तशी संख्यांची किंमत वाढते. त्यामुळे वजा चिन्ह असेल तर लक्षात ठेवा, तुम्हाला वाटू शकतं की 5 हा मोठा आहे, परंतु -5 हा -1 पेक्षा कसा आहे, लहान आहे. त्यामुळे -1 ला आपण x2 म्हटलं आणि -5 ला आपण x1 म्हटलं. मग सूत्र काय, x2 वजा x1. मग x2 ची किंमत काय, -1, हे वजा चिन्ह आहे तसं लिहिलं. x1 ची किंमत काय, -5. आता हा -1 आहे तसं लिहिलंय, हा वजा काय झाला, +5. मग -1 आणि +5 म्हणजे धनऋण असेल तर वजाबाकी होते. 5 मधून 1 गेलं 4. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं आहे. 5 हा धनपूर्णांक आहे म्हणून धन 4 उत्तर आलं. डिस्टन्स PQ बरोबर 4 आलेलं आहे. तर याच पद्धतीने आपण QR ची किंमत काढून घेऊया. Q ची किंमत आहे -5 आणि R ची किंमत आहे 4. म्हणजे -5 पेक्षा 4 ही संख्या मोठी आहे त्यामुळे याला x2 म्हटलं आणि Q ला याला x1 म्हटलं. तर आता सूत्र काय, डिस्टन्स QR बरोबर x2 वजा x1. x2 ची किंमत आहे 4 वजा x1 ची किंमत आहे -5. आता हा 4 आहे तसा लिहिलाय आपण, वजा काय झाला आधी. 4 आणि 5 किती आलं, 9. म्हणजे डिस्टन्स QR किती आलेला आहे, 9 एकक आलेला आहे. ठीक आहे, आता या पद्धतीने तुम्हाला लक्षातच आलं असेल की संख्या रेषेवरील दोन बिंदूमधील अंतर कशा पद्धतीने काढायचं आहे. तर आता आपण या प्रकरणामध्ये एकाच अक्षावरील दोन बिंदूंचे अंतर काढणे हा भाग अभ्यासणार आहोत. तर आता या प्रकरणातील पुढचा भागाचा आपण अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढील संकल्पनेचा अभ्यास करूया. आता याच्यामध्ये बघा, एकाच अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. मग एकतर ते x अक्षावरती बिंदू असतील किंवा y अक्षावरती बिंदू असतील. म्हणजे यातला पहिला भाग येतो x अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे आणि दुसरा भाग येतो y अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. तर आता आपण पहिला भाग अभ्यासूया, x अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. जसं की आता आपण x अक्ष आणि y अक्ष काढलेला आहे. x च्या विरुद्ध x डॅश आणि y च्या विरुद्ध y डॅश दिलेला आहे. दोन्हीचा छेदनबिंदू जिथे आहे तिथं O हे नाव दिलेलं आहे. आता x अक्षावरती दोन बिंदू आहेत, a x1 0 आणि b वरती x2 आणि 0 असे दोन बिंदू आहेत. तर अशा प्रकारे बिंदू असतील आणि याच्यामध्ये x2 ची किंमत जर x1 पेक्षा मोठी असेल, म्हणजे x2 हा x1 पेक्षा मोठा असेल, तर आता सूत्र AB चं काढताना आपण काय लिहिणार आहोत, डिस्टन्स AB काढायचं असेल अंतर AB मधलं, तर आपण काय करणार आहोत, x2 मधून x1 काय करणार आहोत, वजा करणार. ठीक आहे, ह्याला हे आपलं पहिलं सूत्र आहे. जसं की आपण या आधीच्या संकल्पनेमध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे. जर x अक्षावरतीच दोन्ही बिंदू असतील आणि ह्याच्यामध्ये x2 हा x1 पेक्षा मोठा असेल, तर त्या दोन बिंदूतील अंतर काढण्यासाठी आपण काय करणार आहोत, x2 मधून x1 वजा करणार आहोत. ठीक आहे, तर याच पद्धतीने आता पुढील हे बघा उदाहरण, y अक्षावरील दोन बिंदूतील अंतर काढणे. आता इथं पण आपण x आणि y अक्ष काढलेला आहे, दोन्हीचा छेदनबिंदू O आहे. आता इथं काय फरक आहे, जे P आणि Q दोन बिंदू आहेत ते दोन्हीही कसे आहेत, y अक्षावरती आहेत. म्हणजे y अक्षावरती P बिंदूचा निर्देशांक किती आहे, 0 आणि y1 आणि Q चा निर्देशांक आहे 0 आणि y2. म्हणजे अशा प्रकारे याच्यामध्ये सुद्धा बघा y2 हा y1 पेक्षा कसा असणार आहे, मोठा असणार आहे.
तर अशा वेळी सुद्धा डिस्टन्स PQ काढताना आपण काय करणार आहोत, y2 मधून y1 काय करणार आहोत, वजा करणार आहोत. तर हे आपलं दुसरं सूत्र असणार आहे. PQ डिस्टन्स PQ काढायचं असेल तर y2 मधून y1 वजा करायचा आहे. सोप्या पद्धतीने तुम्ही असं लक्षात ठेवू शकताय की दोन्हीही बिंदू x अक्षावरती असतील तर त्याच्यामध्ये मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशांक वजा करायचा आहे. मग x अक्षावरती असेल तर आपण x1 x2 म्हणणार आहोत. मग x2 हा x1 पेक्षा मोठा असणार आहे, त्यामुळं त्या x अक्षावरील दोन्ही बिंदूचे निर्देशांक काढताना x2 वजा x1 हे सूत्र वापरायचं आहे. तर दोन्हीही बिंदू दिलेले जर y अक्षावरती असतील आणि त्याच्यामध्ये y2 कसा असणार आहे, मोठा असणार आहे आणि y1 लहान असणार आहे, तर अशा दोन्हीही y अक्षावरच्या बिंदूचं अंतर किंवा काढत असताना तिथं सुद्धा मोठ्या निर्देशांकातून लहान निर्देशांक वजा करायचा आहे. आता हे दोन्हीही बिंदू y अक्षावरती असल्यामुळे x1 x2 न वापरता आपण काय वापरायचं आहे, y1 y2. मग डिस्टन्स PQ बरोबर y2 मधून आता काय करायचं आहे, y1 वजा करायचं आहे. बघा सूत्र लक्षात कुठलं ठेवायचं आहे, x अक्षावरती दोन्ही बिंदू असेल तर डिस्टन्स AB बरोबर x2 वजा x1 होईल आणि y अक्षावरती दोन्ही बिंदू असतील तर डिस्टन्स PQ बरोबर y2 वजा y1 या पद्धतीची सूत्राचा वापर आपण करणार आहोत. या पुढील भाग आहे बघा, दोन बिंदूंना जोडणारा XY प्रतलातील रेषाखंड एखाद्या अक्षाला समांतर असेल तर त्या दोन बिंदूतील अंतर काढणे. आता याच्यामध्ये बघा x अक्ष आणि y अक्ष काढून घेतलेला आहे आपण. x अक्षावरती L M हे दोन बिंदू आहेत. L चा निर्देशांक आहे x1 आणि 0 आणि M चा निर्देशांक आहे x2 आणि 0. तसंच x अक्षाला समांतर दोन बिंदू आहेत, A ज्याचा निर्देशांक आहे x1 आणि y1 आणि B चा निर्देशांक आहे x2 आणि y1. तर अशा पद्धतीचं उदाहरण असेल तर आपण काय करणार आहोत बघा, सुरुवातीला आपण A B आणि M हे जोडून घेणार आहोत. ठीक आहे, AB हे दोन बिंदू आहेत. A चा निर्देशांक x1 y1 आहे, B चा x2 y2 आहे. तो कुणाला समांतर आहे, x अक्षाला समांतर आहे. मग ह्या अशा प्रकारच्या बिंदूंचे अंतर काढायचं असेल तर आपण काय करणार आहोत, A पासून L वरती लंब टाकणार आहोत आणि B पासून M वरती काय करणार आहोत, लंब टाकणार आहोत. ठीक आहे, मग आता लंबाई म्हणजेच तो काय आहे, काटकोन आहे. मग आता जर या चौकोन ALMB चा जर विचार केला, ALMB, तर हा काय आहे, आयत आहे. काय तयार होतो, आयत आहे. आयत आहे हा. मग आयताच्या गुणधर्मानुसार काय बघा की डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स LN. ठीक आहे, डिस्टन्स AB बरोबर डिस्टन्स LM. मग मला डिस्टन्स AB काढायचा असेल तर मी काय करणार, तर डिस्टन्स किंवा LM काढायचं असेल तर डिस्टन्स AB काढण्याऐवजी आपण काय करूया, डिस्टन्स LM. मग डिस्टन्स LM काढायचं असेल तर आपण काय करणार आहोत, x2 वजा x1 करणार आहोत. मग LM ची किंमत x2 वजा x1 येत असेल तर याचाच अर्थ डिस्टन्स AB काढताना सुद्धा आपण काय करणार आहोत, x2 वजा x1. म्हणजे ह्या विधानावरून LM आणि AB जर समान असतील, आयताच्या गुणधर्मानुसार समोरासमोरील बाजू समान असतात. मग LM ची किंमत जर x2 वजा x1 असेल तर AB ची पण किंमत किती असणार आहे, x2 वजा x1. ठीक आहे, म्हणजे या पद्धतीने आपण जर दोन बिंदू x अक्षाला समांतर असतील आणि त्यांचे x निर्देशांक समान असतील तर ते काढण्यासाठी सुद्धा x2 वजा x1च काय करायचं आहे, सूत्र वापरायचं आहे. आता पुढे बघा, आता याच्यामध्ये दोन बिंदू आहेत R आणि S. ठीक आहे, आणि कुठं आहेत ते y अक्षावरती आहेत. तसंच P आणि Q बिंदू सुद्धा आहेत. आता हे जर सर्व आपण जोडून घेतलं, आता मी फक्त PQ चा विचार केला तर PQ हा y अक्षाला कसा आहे, समांतर आहे. PQ चे निर्देशांक आहेत x1 y2 आणि Q चे निर्देशांक आहे x1 y1. आता हे सोडवण्यासाठी सुद्धा आपण PR आणि QS काय करून घेणार आहोत, जोडून घेणार आहोत. त्या P पासून R पर्यंत काय काढणार आहोत, लंब काढणार आहोत आणि Q पासून S वरती लंब काढणार आहोत.
मग आता लंब काढले म्हणजेच काय आहे, हे काटकोन आहे. आता काटकोन आहे म्हणजे चौकोन PRSQ हा काय झाला, आयत झाला. म्हणजे चौकोन PRSQ हा आयत आहे. मग आयत असेल तर परत समोरासमोर बाजू एक ग्रुप असणार आहे. म्हणजेच डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स RS असणार आहे. ठीक आहे. मग मला डिस्टन्स RS काढायचा असेल तर त्याची किंमत काय होईल, y2 वजा y1, जसं की आपण पहिल्या संकल्पनेमध्ये बघितले. मग RS ची किंमत y2 वजा y1 असेल तर PQ पण काढताना आपण काय करणार आहोत, डिस्टन्स PQ काढताना आपण काय करणार आहोत, y2 वजा y1 करणार आहोत. ठीक आहे. या पद्धतीनं ही सूत्र लक्षात ठेवायची आहे. यानंतर आणखीन एक भाग येतो अंतराचे सूत्र. आता अंतराचे सूत्र काय आहे बघा, आपल्याला AB ची लांबी काढायची असेल तर वर्गमुळात x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. ठीक आहे. ह्यालाच अंतराचे सूत्र असं म्हणतात. या सूत्राचा उपयोग करूनच आपण विविध उदाहरणे सोडवणार आहोत. आता उदाहरणे सोडवण्याआधी आपल्याला आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. जसं की आरंभ बिंदू O चे निर्देशक 0, 0 असतात, म्हणून P चे निर्देशांक XY असतील तर डिस्टन्स OP काढताना काय करायचं आहे, आपल्याला वर्गमुळात x वर्ग अधिक y वर्ग हे सूत्र वापरायचं आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायला लागेल, P चा निर्देशांक x1 आणि y1 आहे आणि Q चा निर्देशांक x2 आणि y2 असेल. तर हे दोन बिंदू XY प्रतलावरती असतील तर डिस्टन्स PQ काढताना आपल्याला काय करायचं आहे, अंतराचं सूत्र वापरायचं आहे, x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग. म्हणजेच PQ चा वर्ग बरोबर x2 वजा x1 चा वर्ग अधिक y2 वजा y1 चा वर्ग बरोबर x1 वजा x2 चा वर्ग अधिक y1 वजा y2 चा वर्ग. ठीक आहे. या सर्व सूत्रांचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवणार आहोत. तर आता सूत्राचा वापर करून आपण काही उदाहरणे सोडवूया. उदाहरण काय बघा, P चा निर्देशांक आहे -1 आणि 1, Q चा निर्देशांक आहे 5 वजा 7. या दोन बिंदूमधील अंतर काढा. तर सुरुवातीला बघा P आपण उदाहरण सोडूया. आपण P बिंदूलाच आपण x1 y1 मानूया आणि Q च्या निर्देशांकाला आपण x2 y2 मानू. मग यानुसार प्रत्येकाची किंमत काय असणार ते आपल्याला काढावं लागेल. म्हणजे जसे की x1 ची किंमत असणार आहे आता -1. ठीक आहे. आणि त्यानंतर y1 ची किंमत काय असणार आहे 1. त्यानंतर x2 ची किंमत काय असणार आहे 5 आणि y2 ची किंमत काय असणार आहे -7. ठीक आहे. या पद्धतीने बघा आपण x1 ची किंमत काढली -1, y1 ची किंमत काढली 1, x2 ची किंमत काढली 5 आणि y2 ची किंमत काढली -7. ठीक आहे. या पद्धतीने म्हणजे आपण P ला x1 y1 मानले आणि Q ला x2 y2 मानले. म्हणजे P चा पहिला निर्देशांक जो असणार आहे तो x1 वजा 1 असणार आहे, दुसरा निर्देशांक असणार आहे तो y1 1 असणार आहे. त्यानंतर Q बिंदू मधनं पहिला 5 जो असणार आहे त्याला x2 y2 मानले. म्हणजे पहिला निर्देशांक असणार आहे तो x2 असणार आहे आणि दुसरा निर्देशांक -7 असणार आहे तो y2 असणार आहे. आता आपल्याला इथं अंतराचे सूत्र वापरायचे आहे. अंतराच्या सूत्रानुसार डिस्टन्स कशाच काढायचं आपल्याला PQ चं काढायचं आहे. डिस्टन्स PQ बरोबर सूत्र काय आहे बघा, x2 वजा x1 चा वर्ग, x2 वजा x1 चा वर्ग आणि अधिक y2 वजा y1 चा वर्ग. ठीक आहे. हे सूत्र आपण लिहिलेलं आहे. आता सूत्रामध्ये किमती घालूया. आता x2 ची किंमत किती आहे बघा 5 वजा x1 ची किंमत किती आहे -1. ठीक आहे. कंसाचा वर्ग अधिक y2 ची किंमत किती आहे -7 वजा y1 ची किंमत किती आहे 1 कंसाचा वर्ग.
बघा आपण सूत्रामध्ये किमती घातलेल्या आहेत. वर्गमुळात x2 ची किंमत आहे 5, वजा चिन्ह आहे तसं x1 ची किंमत आहे -1 म्हणून कंस करून -1 हा पूर्ण कंसाचा वर्ग आहे, अधिक y2 ची किंमत आहे -7 हा वजा चिन्ह आहे तसा ठेवला, y1 ची किंमत आहे 1 कंसाचा वर्ग. ठीक आहे, आता हे सोडवत जाऊया. आता याच्यामध्ये बघा पहिल्या कंसात 5 वजा 1 हा वजा आणि हा वजा काय होणार धन होणार, म्हणजे 5 अधिक 1 चा वर्ग, अधिक दुसऱ्या कंसात काय होईल की हा -7 आणि -1 आहे, म्हणजे इथं आता काय होणार आहे वजा वजा काय होणार आहे बेरीज होणार आहे. आणि चिन्ह कुठल्या संख्येचं देतो आपण मोठ्या संख्येचं देतो. दोन ऋण संख्या असतील त्यांची बेरीज होणार, म्हणजे 7 अधिक 1 8, 1 पेक्षा 7 मोठा आहे, 7 ऋण आहे त्यामुळे आलेल्या उत्तराला वजा चिन्ह दिलं. आता पुढे काय होईल बघा, 5 अधिक 1 किती होणार 6, 6 चा वर्ग अधिक वजा 8 चा वर्ग, मग 6 चा वर्ग किती येणार 36, 8 चा वर्ग किती येणार -8 म्हणजे -8 धन 64. ठीक आहे, आता ही बेरीज किती आहे 36 अधिक 64 100. आता वर्गमूळ घेतला डिस्टन्स PQ, वर्गमूळ घेतला तर काय येणार आहे 10, म्हणजे डिस्टन्स PQ ची किंमत किती आलेली आहे 10 आलेली आहे. डिस्टन्स PQ ची किंमत किती आलेली आहे 10. बघा उदाहरण पुन्हा एकदा बघूया आपण. P वजा 1 आणि Q चा निर्देशांक आहे 5 वजा 7, या दोन बिंदूंमधील अंतर काढायचं आहे. मग आता याच्यामध्ये बघा निर्देशांक वेगवेगळे आहेत. मग P साठी अनुक्रमे P मधले निर्देशांकला अनुक्रमे आपण x1 y1 मानलेला आहे, Q मधल्या बिंदूंना आपण अनुक्रमे x2 y2 मानलेला आहे. मग ह्या दोन्हीवरून x1 ची किंमत -1 येते, y1 ची किंमत 1 येते, x2 ची किंमत 5 येते आणि y2 ची किंमत -7 येते. आता इथे आपण अंतराच्या सूत्रानुसार करणार आहोत. डिस्टन्स PQ बरोबर वर्गमुळात x2 वजा x1 कंसाचा वर्ग अधिक y2 वजा y1 कंसाचा वर्ग. आता याच्यामध्ये किमती घातल्या आपण. वर्गमुळात x2 ची किंमत आहे 5 वजा x1 ची किंमत आहे -1 कंस पूर्ण कंसाचा वर्ग, अधिक y2 ची किंमत आहे -7 वजा y1 ची किंमत आहे 1 कंसाचा वर्ग. आता इथं बघा ऋण काय होणार धन होणार, म्हणजे 5 अधिक 1 कंसाचा वर्ग. आता इथं -7 आणि -1 आहे त्यामुळे बेरीज होणार, बेरीज आणि यांची 8, चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं वजा चिन्ह. ठीक आहे, आता पुढच्या पायरीमध्ये काय केलेलं आहे आपण 5 अधिक 1 6 चा वर्ग अधिक वजा 8 चा वर्ग आहे तसा ठेवलेला आहे. पुढच्या पायरीमध्ये 6 चा वर्ग 36 आणि वजा 8 चा वर्ग 64, या दोन्हींची बेरीज किती येते वर्गमुळात 100. आता वर्गमूळ घेतलं की काय येणार आहे डिस्टन्स PQ बरोबर 10. ठीक आहे, या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. पुढील उदाहरण आहे. बिंदू A चा निर्देशांक आहे 2 वजा 2 आणि B चा निर्देशांक आहे -1 y, यातील अंतर 5 आहे, तर y ची किंमत काढा. आता हे उदाहरण आधीच्या उदाहरणामधील पेक्षा वेगळं आहे. इथं आपल्याला A आणि B चा अंतर काढायचं नाही आहे, तर A आणि B चा अंतर दिलेलं आहे त्यांनी 5 आणि y ची किंमत काढायची आहे. तर y ची किंमत काढायची असल्यामुळे आपण काय करणार आहोत, A बिंदूला x1 x2 न मानता A बिंदूला x2 y2 मानायचा आहे आणि B बिंदूला x1 y1 मानायचं आहे, म्हणजे उलट करायचं आहे. जर आपल्याला अंतर दिलेलं असेल आणि एखादा निर्देशांक काढायचा असेल x किंवा y, त्यावेळी आपण पहिल्याला x2 y2 मानायचं आणि दुसऱ्याला x1 y1 मानायचं. जसं की आता A निर्देशांकला मी x2 y2 मानलं तर x2 ची किंमत येणार आहे 2 आणि y2 ची किंमत येणार आहे -2, आणि B निर्देशांकला मी x1 y1 मानलं तर x1 ची किंमत येणार आहे -1 आणि y1 ची किंमत येणार आहे y. आता इथं अंतराचं सूत्र वापरत असताना वेगळ्या प्रकारे वापरणार आहोत आपण. डिस्टन्स AB चा वर्ग बरोबर x1 वजा x2 चा वर्ग अधिक y1 वजा y2 चा वर्ग हे सूत्र वापरणार. आता ह्या सूत्रात किमती घातल्या आपण. AB ची किंमत माहित आहे 5, 5 चा वर्ग बरोबर वर्गमुळात x1 ची किंमत आहे -1 हा वजा चिन्ह आहे तसा, x2 ची किंमत आहे 2 पूर्ण कंसाचा वर्ग अधिक y1 म्हणजेच y आहे, आपल्या y चा निर्देशांक काढायचा आहे, वजा y2 ची किंमत आहे -2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. आता 5 चा वर्ग किती येईल 25 बरोबर वर्गमुळात. आता इथं बघा वजा वजा आहे त्यामुळे वजा वजा असेल तर काय होते बेरीज होते, म्हणजे आता 2 वजा 1 आणि वजा 2 काय झाली बेरीज किती आली 3, चिन्ह मोठ्या संख्येचं देणार आहोत -3 चा वर्ग अधिक इथं काय होणार आहे y
वजा वजा काय होणार आहे अधिक y अधिक 2 कंस पूर्ण कंसाचा वर्ग. ठीक आहे. आता पुढे बघा 25 बरोबर वर्गमुळात वजा 3 चा वर्ग किती येईल वजा 3 गुणिले वजा 3 धन 9 म्हणजे 9 येणार आहे अधिक y अधिक 2 कंसाचा वर्ग. ठीक आहे. y अधिक 2 कंसाचा वर्ग आहे हा आपण आहे तसा घेऊया y अधिक 2 कंसाचा वर्ग. ठीक आहे. हे आपण काय केलेलं आहे तसं ठेवलेला आहे. आता ठीक आहे. ह्याचं जर वर्गमूळ चिन्ह आपण इथं काढून टाकूया कारण इथं आपण काय केलेलं आहे वर्ग केलेला आहे. जसं की 3 चा वर्ग इथं मी केलेला आहे 9 आणि y अधिक 2 चा वर्ग आहे तसा ठेवलेला आहे. आता पक्षांतर केलं तर 9 चं काय होणार आहे वजा 9 होणार आहे ऋण 9 चा तो ऋण 9 होईल. मग इकडं उजव्या बाजूला काय शिल्लक राहील y अधिक 2 कंसाचा वर्ग. 25 वजा 9 किती 16 बरोबर y अधिक 2 कंसाचा वर्ग. ठीक आहे. ह्या पद्धतीनं आलेलं आहे. आता आणखीन बघा जर आपण परत वर्गमूळ जर घेतलं दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊ तर 16 चं वर्गमूळ किती येतं 4 आणि y अधिक 2 चा वर्ग याचं किती येणार आहे फक्त y अधिक 2. ठीक आहे. तर आता y ची किंमत आपल्याला दोन पद्धतीने काढता येईल. कसं y बरोबर 4 वजा 2 बरोबर y बरोबर 2. ठीक आहे. y ची किंमत किती आलेली आहे 2 आलेली आहे. ठीक आहे. आता आणखीन एका पद्धतीने हे सोडवता येईल. आता इथं जे आहे y ची किंमत ती किती येणार अधिक किंवा वजा असणार आहे. y बरोबर अधिक किंवा वजा 4 असणार. ठीक आहे. मग अधिक किंवा म्हणजे सुरुवातीला मी काय केलेलं आहे y बरोबर 4 मधून 2 वजा केलेला आहे. तर याच्याऐवजी y मधून जर काय केलेलं आहे मिळवले 2 तर काय होणार आहे ही किंमत 6 येणार आहे. तर वजा 4 वजा 2 केलं तर y बरोबर वजा वजा बेरीज होणार. चिन्ह कुठल्या संख्येचं देणार आहे मोठ्या संख्येचं. म्हणजे एकतर y ची किंमत 2 असेल किंवा y ची किंमत वजा 6 असणार आहे. म्हणजे तो x निर्देशांक असेल तर अधिक 2 येणार आहे आणि ऋण निर्देशांक असेल तर तो संख्या रेषेच्या डाव्या बाजूला असणार आहे. धन निर्देशांक असेल तो संख्या रेषेच्या उजव्या बाजूला असणार आहे. बघा उदाहरण पुन्हा एकदा समजावून घेऊया. याच्यामध्ये a आणि b चा अंतर दिलेला आहे 5. त्यामुळे निर्देशांकामध्ये बदल करणार आहोत आपण. a ला आपण x2 y2 मानणार आहोत आणि b ला x1 y1 मानणार आहोत. त्यानुसार x2 आणि y2 च्या किमती बदल. x2 ची किंमत 2 y2 ची किंमत वजा 2 असणार आहे. x1 ची किंमत वजा 1 आणि y1 ची किंमत y असणार आहे. आता आपण जसं की सूत्र काही बघितलेले आहेत त्याच्यामध्ये आता डिस्टन्स ab चा वर्ग बरोबर हे सूत्र वापरणार आहोत x1 वजा x2 चा वर्ग अधिक y1 वजा y2 चा वर्ग. आता याच्यामध्ये आपण सर्व किमती घालून घेतलेल्या आहेत. 5 चा वर्ग 25. आता वजा वजा काय होणार बेरीज होणार म्हणजे 2 अधिक 1 3 चिन्ह मोठ्या संख्येचं दिलं वजा म्हणजे वजा 3 चा वर्ग अधिक हे y अधिक कसं झालं हा वजा आणि वजा अधिक झालं म्हणजे y अधिक 2 कंसाचा वर्ग. आता 25 आहे तसं ठेवलेलं आहे. वजा 3 चा वर्ग केला तर 9 येईल अधिक y अधिक 2 वर्गचा आहे तसं घेतलंय त्यामुळे आता इथं वर्गमूळ चिन्ह येणार नाही. 25 वजा 9 चं पक्षांतर केलं तर इथं 16 येते बरोबर y अधिक 2 चा वर्ग आहे तसा. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर 4 बरोबर y अधिक 2 म्हणजे y ची किंमत धन किंवा ऋण 4 पकडली तर y बरोबर 4 वजा 2 केलं तर y ची किंमत 2 येईल आणि y बरोबर वजा 4 वजा 2 केलं तर y ची किंमत किती येणार आहे वजा 6. ठीक आहे. या पद्धतीने आपण हे उदाहरण सोडवलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण निर्देशक भूमितीबद्दल काही संकल्पना जाणून घेतल्या. तसंच अंतराचे सूत्र आणि त्याच्या पद्धतीने आणखीन कशी सूत्र तयार करता येतात आणि त्याच्या आधारे काही उदाहरणं देखील सोडवलेली आहेत. आता पुढील व्हिडिओमध्ये आपण अंतराचे सूत्र वापरून सराव संच 5.1 सोडवणार आहोत. ठीक आहे. धन्यवाद.